नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. नवीन दिवसाची छान सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मी लवकर उठून पाणी वगैरे भरून घेतलंय आणि त्यानंतर अंघोळ वगैरे आटपून देवपूजा सुद्धा करून घेतलंय. बघू शकता किती छान दिवसाची सुरुवात झालेली आहे. तसं बघायला गेलं तर मला टिफिन 10 वाजता द्यायचा असतो अहोंना, कारण अहो 10 वाजता कामावरती जातात. मात्र थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे. नवी मुंबईमध्ये पाण्याची टंचाई सुरू आहे. त्यामुळे मग लवकर सकाळी उठले, कारण 1च तास पाणी यायचं होतं, म्हणून पाणी वगैरे भरून घेतलं, कपडे धुवून घेतले, अंघोळी देवपूजा वगैरे आटपून घेतली. आणि इथं तुम्ही बघू शकता पोरं अजून झोपीतच आहेत, त्यामुळे मग व्हॉइस ओव्हर नंतरच केलाय, फक्त व्हिडिओ शूट करून घेतलाय. छान असं बाळूमामाचं दर्शन करून घेतलं, त्यांची पूजा वगैरे आटपली. अजून चहा नाश्ता वगैरे बाकी आहे, आता पोरं उठल्यानंतर करायचा आहे तो मला. तर आज माझं एक पहाटे पार्सल आलेलं आहे. ते पार्सल माझ्या मम्मीने माहेरहून मला पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये काय काय आहे ते खूप उत्सुकता होती, म्हणून मी सगळ्यांदा पहिल्यांदाच म्हणजे त्याने 2 पोत्यामध्ये डिवाइड करून दिलं होतं. एक पोतं मी फायनली ओपन करून बघितलं, भाजीपाला खायला पोरांना आंबे, केळी वगैरे त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि एका पोत्यामध्ये गहू दिलेले आहे. आणि भरपूर सारा भाजीपाला तिने ह्याच्यामध्ये दिलेले आहे. पहिल्यांदा ते पोतं ज्यावेळेस मी ओपन केलं, कारण आता उष्णता सुरू आहे ना, आणि ट्रॅव्हल्समध्ये दिलं होतं तिने रात्री पार्सल आणि ते पहाटे जाऊन अहो घेऊन आलेले आहेत. आणि खरंच खूप साऱ्या गोष्टी तिने, पालक म्हणा किंवा कोथिंबीर म्हणा, केळी, आंबे, टोमॅटो, बटाटा वगैरे सगळ्या गोष्टी दिल्यात. आता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. तर प्रत्येक वेळेस तिची मला खूप गरज, म्हणजे माझ्या आई-वडिलांचं मला खूप सपोर्ट असतो, किंवा ते नेहमी असं काही ना काही देत असतात. अगदी महिन्यातून एकदा दोनदा का होईना देतातच. आणि मी गावी गेले ना, नेहमी असे 2-2, 3-3 पोते भरून आणतेच. काहीही असो, कपडे, लत्ता, ज्या काही आपल्या आवर्जून म्हणजे आपल्या संसारासाठी लागणाऱ्या गोष्टी असो, कोणतीही गोष्ट असतो, मग ती महाग असतो किंवा स्वस्त असतो, नेहमी माझ्या माहेरकडून घेऊनच येत असते. कारण माझ्या आई-वडिलांचं खरंच खूप म्हणजे खूप आभार, कारण त्यांनी मला कधीच काही कमी पडू दिले नाही. लग्न होऊन जवळ-जवळ 5 वर्ष झाले, मात्र त्यांचा माझ्या संसाराला खूप हातभार आहे. ते खूप नेहमी मला मदत करत असतात. शेतामध्ये बऱ्याचशा गोष्टी, भाजीपाला वगैरे अवेलेबल आहे, पोरांना खायला वगैरे अवेलेबल आहे. तरीसुद्धा शेतातले देतात ते देतातच. मात्र जत मार्केटमध्ये म्हणून पण जे काही नवीन युनिक असं काही खायला वगैरे आलं असेल, तर ते सुद्धा देतात. आता मी शेतातले म्हणजे माझ्या माहेरचे 1-2 ब्लॉग तुम्हाला पाठीमागे शेअर केलेलेच आहेत. ते तुम्ही पाहिलेच असतील. नसेल पाहिले तर नक्की जाऊन पहा. म्हणजे तुम्हाला समजेल की आमच्या शेतामध्ये सुद्धा बराचसा भाजीपाला, बरेचसं खायला म्हणजे फळभाज्या वगैरे आहेत. तर यामध्ये तिने भरपूर बटाटा, टोमॅटो, दोडके, घेवड्याची शेंगा, केळी आणि आंबा, फ्लॉवर वगैरे सगळ्या गोष्टी, भाजीपाला वगैरे दिलेल्या आहे. भेंडी वगैरे दिले, लिंबू दिलेत, वांगी दिलेत, सगळ्या गोष्टी दिल्यात. आता काकडी सुद्धा दिलेली आहे, कारण उन्हाळ्यामध्ये काकडी खूप गरजेची असते. उन्हात टिफिन वगैरे बांधायचा असतो, त्यामुळे मग काकडी पण दिलेली आहे. शिवाय पोरं पण एखादी दुपारचं वगैरे खातात. आणि ही केळी जी आहे, ही आमच्या शेतातली केळी आहे बरं का. आणि पाठीमागेच आत्ताच थोड्या दिवसापूर्वी लावली होती, मात्र खूप छान केळी आलेले आहेत. तसं जेव्हा जाते मी गावाला, त्यावरूनच तेव्हा येताना घेऊन येते, किंवा मग कोण तर भाऊ वगैरे येत असेल तर त्यांच्याजवळ देते मम्मी, किंवा अहो वगैरे गावाकडे गेले असतील कामानिमित्त तर त्यांच्याकडे पार्सल देते. मात्र आता ह्या वेळेस उन्हाळा सुरू आहे आणि पोरांना आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे जतमध्ये मार्केटमध्ये आंबे आले होते. म्हणून मग त्यांनी पोरांसाठी, खास पोरांच्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. शिवाय आता गहू थोडंसं स्वस्त झालंय आणि इकडे मुंबईला भरपूर महाग आहे, म्हणून मग मी गहू पण थोडंसं द्यायला सांगितलं होतं. आणि त्याच्यासोबत इतका साऱ्या गोष्टी त्याने आम्हाला दिलेल्या आहेत. तर खरंच माझ्या आई-वडिलांची खरंच मला खूप मदत होते, कारण त्यांनी प्रत्येक वेळेस असा भाजीपाला वगैरे देतच असतात. खायला पोरांना म्हणा, किंवा मी गावी गेले तर कपडे, लत्ता, काही गोष्टी असू दे, जसं की पैंजण म्हणा, बांगड्या म्हणा, जे काही माहेरपण असतं त्याच्यापेक्षा दुपटीने माहेरपण, म्हणजे एका लेकीसाठी जितकं माहेरपण गरजेचं असतं, त्यापेक्षा दुपटीने माहेरपण माझे आई-वडील करतात. खरंच त्यांचा खूप म्हणजे खूप मला सपोर्ट आहे, किंवा आम्हाला सपोर्ट आहे. त्यांच्यामुळे आम्ही खूप काही म्हणजे पुढे जाऊ शकलोय. कारण मुंबईसारख्या शहरात राहणे म्हणजे इतकं काही साधं सोपं काम नाही. खूप महागाई असते. मात्र असा जर घरच्यांकडून जर सपोर्ट होत असेल ना, तर खरंच आपला संसार कायम म्हणजे नक्कीच सुखमय होतो, असं मला तर वाटतंय. आणि माझा सुद्धा संसार सुखमय झालाय. म्हणजे आता लग्नाला 5 वर्ष झाली, मात्र 5 वर्षात असं काहीच नाही, म्हणजे अशी एकही गोष्ट, अशी कोणती गोष्ट दिली नाही, असं मी तुम्हाला सांगू शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिलेल्या आहेत. आणि पोरांना सुद्धा, पोरांच्या सुद्धा म्हणजे बर्थडे वगैरे पोरांचे जरी असले, तरी सुद्धा त्यांना कपडे वगैरे सगळं, पैसे सुद्धा ते पाठवतात. आमच्या वतीने काहीतरी घ्या म्हणून. खरंच मी खूप नशीबवान आहे, की म्हणजे माझे आई-वडील इतके चांगले आहेत. माझा भाऊ सुद्धा चांगला आहे, किंवा आता भविष्यात
त्याची बायको आल्यानंतर पुढचं काही सांगू शकत नाही. पण मग माझी मम्मी म्हणते, "जोपर्यंत आम्ही आमचे हातपाय चालतात, तोपर्यंत तुझं माहेरपण जे आहे ते बाई करून घे." तर बघू शकता इतक्या सगळ्या भाज्यापाला, इतक्या सगळ्या गोष्टी तिने दिलेल्या आहेत. आता याच्यावरती आम्ही जवळ-जवळ 20 ते 25 दिवस सहज काढतो. हां, केळी आणि आंबा आता उष्णतेमुळे थोडंसं हे होईल, लवकरात लवकर संपतील. मात्र भाजीपाला वगैरे ह्याच्यात जवळ-जवळ 20 दिवस तर सहज जातात. आणि वेळेस ते कडधान्य वगैरे देते, मात्र यावेळेस मी तिला नको बोलले होते, म्हणून मग तिने नाही दिलं. मात्र इतक्या भाजीपाला वगैरे दिलाय. आता उन्हाळ्यामध्ये इकडे मुंबईमध्ये जास्त भाजीपाला भेटत नाही ना, त्यामुळे. बघू शकता फ्रिज तर फुल्ल भरलाय. किचनवरती सुद्धा थोड्याशा गोष्टी वगैरे ठेवलेल्या आहेत. खरंच आता तुमचे सुद्धा आई-वडील माहेराहून काही ना काही देतच असतील, तर मला देत असतील तर कमेंट करून सांगा. खरंच मी खूप नशीबवान आहे बरं का. आणि प्रत्येक आई-वडील आपल्या लेकीची पिशवी म्हणा किंवा आपल्या लेकीचं जे माहेरून सासरी येत असताना काही ना काही घेऊनच येत असतात. लेकीचं आणि आई-वडिलांचं नातंच खूप वेगळं असतं. बरोबर ना? चला आता कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. बाय.